शरद पवार तिकडे, हे इकडं, आम्ही जनतेने काय करायचं? लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला तुम्ही आमच्या मैत्री दशक्रिया लग्नाला येऊ नका, पण आमच्या स्थानिक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर कोल्हे साहेब आपण यायला पाहिजे होते. आपण आले नाही, आपण आता मतं मागायला आलेत. जनता शिरूर लोकसभेसाठी उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. इथून मागं कांद्याची परिस्थिती काय खूप चांगली होती का? नव्हती. आई जी आता परिस्थिती तीच परिस्थिती इथून मागच्या 4 वर्षामध्ये होती. ह्यावेळेस इंडिया सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. इलेक्शन झाल्यापासून कमसे कम तोंड तर दाखवाय आले पाहिजे होते का? मालिकेत पुरतेच दिसले, तिथून पुढे गायब झाले. मग कुठली मालिका करत होते जनतेने पाहिलं. वातावरण तसं महायुतीला फेवर वातावरण आहे. या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार हा निश्चित चांगल्या फरकाने निवडून येणार आहे. याची कारणं अशी आहेत की गेल्या 5 वर्षाच्या पूर्वीचा 15 वर्षाचा आढराव पाटलांचा कारकीर्द होती, तर ती कारकीर्द चांगल्या पद्धतीने त्यांनी गाजवली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या काळामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी, गावातील प्रत्येक वाडी वस्त्यांच्या विकासासाठी, बैलगाडा शर्यतीसाठी त्यांनी बऱ्यापैकी योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग, गाडा मालक, बरेचशी मंडळी आढरावदादांच्या पाठीमागं भक्कम उभे आहेत. राहिला विषय गेल्या 5 वर्षाचा, निवडणुकीचं वातावरण असं होतं त्यावेळेस संभाजी महाराजांची मालिका ऐन टप्प्यावर होती. म्हणजे संभाजी महाराजांची मालिका फुल फॉर्ममध्ये होती. महिला वर्ग, तरुण वर्ग, मी पाहिलं त्यावेळेस अमोल कोल्हे ज्यावेळेस एंट्री केली या ठिकाणी कळंब गावाच्या चौकात एंट्री केली. कळंब गावाच्या चौकापासून साधारणतः 200 मीटरवर कमलदा देवीचं मंदिर आहे. मंदिरात पहिला माणूस पोहोचतपर्यंत शेवटचा माणूस इथं होता. पण आज परिस्थिती बदलली. गेल्या 5 वर्षात डॉक्टर अमोल कोल्हे कधीही सुखदुःखामध्ये कोणाच्या, आता शिवेवरचं गाव आहे डॉक्टर कोल्हे, नारायणगाव गावचे, राहण्यासाठी नारायणगावला असतात. पण जाता येता त्यांना कधी वाटलं नाही की कळंबला जावा. कळंबचे जे कार्यकर्ते ज्यांनी आपल्याला त्यावेळेस मतदान करून आपल्याला संसदेत पोचवलं, त्या कार्यकर्त्यांना एकदा जाऊन विचारावा त्यांच्या भावना काय आहेत, तुम्हाला नक्की अडचण काय, त्यांना आजपर्यंत कधी वाटलं नाही. त्यांना त्या राजकारण या गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट मला काही वाटला नाही. आजपर्यंत तुझा सक्रिय नव्हते. जशी ही पक्षाच्या वरती राजकारणामध्ये जशी उलथापालट झाली तेव्हापासून डॉक्टर अमोल कोल्हे सक्रिय झाले. तेव्हापासूनच त्यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा केला. ते शेताच्या बांधावर जातात, ते इकडे जातात, तिकडे जातात. म्हणजे त्यांना फक्त आता राजकारण निवडणूक आली म्हणून ते आता सक्रिय झालेत. इथून मागच्या काळात ते सक्रिय नव्हते. आजही पण मी ज्या भागातून येतो त्या भागामध्ये नॅशनल हायवेचं काम झालं. आढळरावदादांच्या कारकिर्दीमध्ये नॅशनल हायवेला मंजुरी भेटली, काम पण चालू झालं. पण काम करून घेण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने ह्या विद्यमान खासदारांवर आली होती. विद्यमान खासदारांनी त्या नॅशनल हायवेच्या कामामध्ये सरकारी अधिकारी जे आहेत किंवा जे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं काहीसुद्धा सांगितलं नाही की आमच्या स्थानिक लोकांना त्रास होतोय, तुम्ही सर्व्हिस रोडचं काम पहिलं करून घ्या, इथं अपघात होतात. आज तुम्ही जर पाहिलं तर या 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये सर्व्हिस रोडची एकदम सर्व्हिस रोडच झाले नाही. त्या ठिकाणी आमचे स्थानिक नागरिक उलट्या दिशेने उलटा प्रवास करतात, त्यांच्या जीव मुठीत धरून ते प्रवास करतात. आज त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याची जबाबदारी विद्यमान खासदारांनी घ्यायला नको. आज बरेचसे स्थानिक लोकसुद्धा या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेत, काहींचे पाय गेले, काहींचे हात गेलेत. याची जबाबदारी कोणी घ्यायची? लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला तुम्ही आमच्या मैत्री दशक्रिया लग्नाला येऊ नका, पण आमच्या स्थानिक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर कोल्हे साहेब आपण यायला पाहिजे होते. आपण आले नाही, आपण आता मतं मागायला आलेत. आमचे कळंबची जनता तुम्हाला यावेळेस मत देणार नाही हे मी तुम्हाला आमच्या कळंबकरांच्या वतीने सांगतो. त्यांनी ती मालिका बघितली, ते मालिकेत पुरतेच दिसले, तिथून पुढे गायब झाले. मग कुठली मालिका करत होते जनतेने पाहिलं ना. ज्या महिलांनी जी मालिका बघितली ती कुठं बघितली? परत खासदार कुठं बघितला? तू आले का खासदार परत इथं? मग आता कायला परत निवडून देतील? कुठला निधी टाकला खासदारांनी याच्यामध्ये? एकही निधी नाही. तसा शिवाजीदादांनी 87 लाखाचा निधी टाकलेला आहे आणि आमच्यासाठी खरंच 1 नंबर खासदार आहे शिवाजीदादा पाटील. पण एका वर्षामध्ये 87 लाख लोक तर म्हणतात आम्हाला काम करणार खासदार पाहिजे. मग काम करणारच खासदार आहे ना. आमच्या घरी आला नाही गेला तरी चालेल. नाही, आम्हाला खासदार असाच पाहिजे, शिवाजीदादा सारखाच पाहिजे. ज्यांना सगळ्यांची महाराष्ट्राचे गोरगरिबांचे सगळ्यांची कल्याण करणारा खासदार आम्हाला तो शिवाजीदादाच पाहिजे.
दोघांचं काम म्हणजे आता गेल्या 5 वर्षांमध्ये अमोल कोल्हे साहेबांचं काम चालू आहे, चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे. त्याच्या आधी 15 वर्ष आढळराव साहेबांनी पण चांगली कामं केलेली आहेत. एक उद्धव ठाकरे यांचा शिलेदार म्हणून आढळराव दादांचं काम आम्हीही 15 वर्ष चांगल्या पद्धतीने केलेलं, त्याच्यामुळे त्यांचं काम 100% तेव्हा चांगलं होतं. गेल्या 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, लोकांनी त्यांना जे नाकारलं, त्याची जी कारणं आहेत त्या कारणांमुळं ते बॅकफुटवर गेलेले आहेत. आता आजची परिस्थिती अशीच आहे की जनता शिरूर लोकसभेसाठी उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंऐवजी दुसराही कोणी खासदारकीचा उमेदवार असता तरी तो सहज या मतदारसंघामध्ये निवडून आला असता. काय कामं झालेत तर असंच चालले. कोल्हे साहेबांनी काय एवढं हे नाही केलं. तुमचे कोल्हे साहेबांची कधी भेट झाली का? नाही झाली कधी. आमच्या पारगावात ते कधी आले नाही. का बरं? काय आता त्यांचे हे ना. ठीक आहे, कोल्हे नाहीत आले, आढळराव आले. आढळराव येतात आमच्याकडे, शिवाजीदादा येतात. खासदार नाहीत तरी पण? खासदार नाही तरी त्यांचा कारका होतो आमच्याकडे. बरं. त्यांचा कारका आमच्या गावात पारगावमध्ये कधी होतो. कोल्हे साहेब काही कधी आले नाही. होण्यासाठी आम्हाला शिवाजीदादा आढळराव पाटीलच खासदार पाहिजे. काय काम केलं? आमच्या इथे गावामध्ये 87 लाख रुपये निधी दिला आहे. गाव माझी असताना, माझी खासदार असताना 87 लाख रुपये निधी दिला आहे. आज अमोल कोल्हे साहेब नारायणगावचे आहेत, इथून कळंबदून जातात, काच सुद्धा खाली घेत नाही, कुणाला विचारत नाही. असे खासदार काय कामाचे? आता बरेच सगळे शेतकऱ्यांची नाराजी. ठीक आहे ना, शेतकऱ्यांची नाराजी मागे 4 वर्ष नव्हती का? मागचे 4 वर्ष शेतकऱ्यांना नाराजी नव्हती का? आता ह्या वर्षीच फक्त कांद्याचा प्रश्न उचलून धरलाय. मागचे 4 वर्ष नाही सुचलं का? संसदेमध्ये तुम्ही भांडणं करता, संसदेमध्ये तुम्ही भाषणं करता, ती भाषणं संसदेपुरती ठीक आहेत. सर्वसामान्य जनतेचं काय? सर्वसामान्य जनतेला खासदार कसा पाहिजे? लोकांमध्ये मिसळणारा खासदार पाहिजे. आमचं म्हणणं नाही की त्यांनी दसऱ्याला आलं पाहिजे, याला आलं पाहिजे, त्याला आलं पाहिजे. लोकांच्या सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये खासदार दिसले सुद्धा नाहीत आम्हाला 2 वर्ष. मग हे काय करत होते? आलेच नाहीत. 2 वर्ष खासदार दिसले नाहीत आम्हाला कोरोनाच्या काळात सुद्धा. रोजगारापेक्षा आता काय झालं, प्रत्येकजण म्हणतो 5 वर्ष खासदारांनी काय केलं. त्याचं कम्पॅरिझन 3 वर्षाचे. कोविडच्या काळात 2 वर्ष गेली, त्यातून कोण नाही होतं. आता एक बातमी व्हायरल होत चाललेली आहे, 80% निधी केंद्र सरकारला गेला पुन्हा आढळरावचा. जिल्हा नियोजन समितीचं एक कोल्हेंचा जिल्हा नियोजन समितीचं एक पत्र आहे 7 तारखेचं. 17 लाख रुपयाचा निधी हा सगळं पूर्णपणे वापरण्यात आलेला आहे. उलट 16व्या लोकसभेला जे 3.14 कोटी रुपये शिल्लक होते आढळरावांच्या कारकिर्दीतले, ते सुद्धा इथं मार्गी लागलेले आहेत. त्याच्यामुळं हे काहीतरी खोट्या बातम्या करायच्या आता हाच एक प्रश्न आहे का मतदारसंघात फिरले नाही कोल्हे, पण जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी किती पाठबळ दिलं कोल्ह्यांना फिरण्यासाठी. ज्या वेळेस कोल्हे तालुक्यात फिरत होते सगळेजण कोल्हेंच्या मागे फिरत होते. पण माझा प्रश्न राहिला, बेरोजगारीचा किती उपलब्ध करून दिले? नाही, रोजगारीच्या बाबतीत कोल्हेंनी आता वैयक्तिक त्यांच्या संस्था वगैरे काही नाही का त्यांनी रोजगार द्यावा, पण संसदेत जे प्रश्न मांडलेत त्यातून आता काय होतं, सत्ता एक महत्त्वाची राहते. ह्यावेळेस इंडिया सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस सरकार येणार त्यावेळेस रोजगाराचे विषय होणार. यांची काय कोणती संस्था नाही, एका दूध कारखाने नाही, यांच्या काही नाही वैयक्तिक. त्याच्यामुळं रोजगार त्यांच्या पटीत त्यांना जेवढं सहकार्य करता येईल त्यांनी ते केलेले आहे. मला फक्त एकच म्हणायचं, हे म्हणतात अमोल कोल्हेंनी आता आक्रोश मोर्चा काढला. मग इथून मागं कांद्याची परिस्थिती काय खूप चांगली होती का? नव्हती. जी आत्ता परिस्थिती तीच परिस्थिती इथून मागच्या 4 वर्षामध्ये होती. पण अमोल कोल्हेंना 4 वर्षात कधीच कांद्याचा बाजारभाव दिसला नाही, कधीच काय नाही. आता निवडणुका तोंडावर आल्यामुळं अमोल कोल्हेंनी ह्या वर्षी पहिल्यांदा कांद्याच्या विरोधात आवाज उठवला आहे. पण देशभरामधले शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतकरी खूप सगळ्या मुद्द्यांवरनं सरकारवर शेतकरी नाराज आहे. मी तुम्हाला तेच बोललो, शेतकरी मोदी सरकारच्या काही धोरणं खरोखर चुकीची आहेत, त्याच्यावर शेतकरी नाराजच आहेत मोदी सरकारवरती. त्यांनी त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचंच आहे. पण जे स्थानिक लेवलचा जो विषय आहे ना, त्यावेळेस अमोल कोल्हे 5 वर्षात पूर्णतः गायब होते. 5 वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात अजिबात सुद्धा फिरकले नाही. असं हे तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कोल्हे साहेब आलेत, भेटलेत, लोकांना भेटलेत, जनतेपर्यंत पोहोचलेत, सगळ्यांच्या सुखदुःखात आहे. आता कसं असतं, काहींचं म्हणणं असतं का आमच्या घरी यावा, खासदारांनी इकडे यावा तिकडे यावा, तितका वेळ नसतो खासदारांना. आणि आता नवीन जो कोणी खासदार येईल काय अपेक्षा आहेत तुमच्या सांगा?
नाही ना, नवीन गुन्हे आले तरी शेतकऱ्यांची कामं केली पाहिजे, जनतेचं काम केलं पाहिजे, ग्राउंडवर येऊन काम केलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? काही जनतेच्या समस्या असतील त्या या भागातल्या काय समस्या आहेत, कुठल्या समस्या सॉल्व्ह व्हायला पाहिजे? आता ज्या राहिलेल्या काय आहेत ना, रस्त्यांच्या समस्या असतील, ते दिव्याच्या असतील, गावातल्या काही समस्या असतील ते त्यांनी कराव्यात. अजिबात आले नाही अमोल कोल्हे साहेब. काय 5 अडचणी वर्ष ते रस्तेच तुम्हाला? इलेक्शन झाल्यापासून कम से कम तोंड तर दाखवाय आले पाहिजे होते का तुमचे काय समस्या आहे काय रस्त्याची काय अडचण आहे तुमच्या भागात? आहे ना. आमचे रस्ते कच्चे आहे. हां. मग खड्डे खुड्डे कुठं काय चांगले केलेत रस्ते. काय ते येतात फक्त साहेबच येतात, वळसे साहेब आले तर ते करतात थोडंफार. आता खासदार म्हणून त्यांनी यायला नको का? अजिबात 5 वर्ष असं तोंडच नाही दाखवत. कांद्याच्या मुद्द्यावर येऊन यायला पाहिजे. आपण ते लौकीमध्ये तर यायला पाहिजे होतं का तुमचं काय आहे बाबा, काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला कांद्याचा किंवा कंचा काय? काय वाटतं? कधी आलेच नाही ना. आता वातावरण असं आहे का मग ते माणूस विचार करतं ना. 5 वर्ष जर माणूस निवडून आल्याच्या नंतर तिथं आला नाही, कधी जत्रेला कधी आला नाही बोलावलं तर माणूस विचार करतं ना मतदान करताना याला नक्की द्यावा का. मग होते ते 15 वर्ष साहेब ते काय वाईट होते ते तर का त्यांनी कामं केलं, शेड बीड कुठं ना कुठं काय ना काय केलं ना, रस्ते बिस्ते. मुळात काय आलं, कोल्हे साहेबाला जनतेचं काही घेणे देणं नाही. मी या मताचा माणूस आहे. जनतेने निवडून दिल्याच्या नंतर जनतेपाशी आपण पोचलं पाहिजे, जनतेचा विचार केला पाहिजे. या गोष्टी या 5 वर्षात मला काय बघितलं आलेलं नाही. कोण होतं काम? कोण काम म्हणजे कामं कोणी केली मग? नाही, आमच्या लौकी गावामध्ये वळसे पाटील आणि शिवाजीराव आढराव पाटील ह्या 2च माणसांची कामं आहेत. तुम्ही असं म्हणताय शरद पवार गटाचे तर ते खूप प्रसिद्ध असे स्टार कॅम्पेनर आहेत. नाही, मला असं तुम्ही असं म्हणताय काय आलं आहे बरोबर, पण शरदराव पवार साहेबांची जरी जे असले तरी पण जनतेला शेवटी कसं असतं, आपल्याकडे लक्ष देणारा खासदार असावा, आमदार असावा. शरद पवार तिकडे, हे इकडं, आम्ही जनतेने काय करायचं? आमच्या काही विचाराच्या भावनांची काही करायचंच नाही काही का. फक्त निवडून यायचं, कुठं सिनेमामध्ये जा, कलेमध्ये जा, म्हणजे मालिका काढत बसायचं. जनतेचं काय? नवीन खासदार जो कोणी काय अपेक्षा आहे? नाही, अपेक्षा काही नाही. खासदार कुणी जरी आले तर आमच्या बाबा शेतकऱ्यांच्या भावनिक प्रश्नावर जरा विचार केला पाहिजे, आमच्या गावामध्ये आलं पाहिजे, गावकऱ्यांना काय पाहिजे काय नाही चौकशी केली पाहिजे. मी आता तुम्ही मला विचारलं म्हणून साहेब सांगतो, मी जिल्हा परिषद शाळेचा मी अध्यक्ष आहे गेल्या 8 वर्षापासून. ज्या वर्षी मी अध्यक्ष शाळेचा झालो होतो त्या टायमाला आमच्या शाळेची मागची भिंत पडली होती आणि संपूर्ण शाळेला धोका होता की डोंगराचं पाणी जर आलं तर शाळेवर आपटलं जाईल आणि ते कोणत्याही प्रसंगी ते शाळेमध्ये घुसू शकत होतं. अशा प्रसंगी आम्ही वळसे पाटलांना एक लेटर दिलं आणि शिवाजीरावांना एक लेटर दिलं. त्या टायमाला शिवाजीराव नुकतेच इलेक्शनला पडलेले होते तरी आम्ही दिलं. त्या टायमाला त्या माणसाने आम्हाला 7 लाख रुपयाचा निधी टाकला. 1.5 महिन्यामध्ये आमची संपूर्ण भीत बांधून टाकली. मग तुम्ही एक विचार करा बरं, आमच्या विद्यार्थ्यांना धोका असणारी जी माणसं काम करतात आम्ही त्यांचा विचार करणार की जी लोक येते नाही त्यांचा विचार करणार? खासदार नसताना मदत, खासदार नसताना मदत. मी लौकीच आहे, तुम्ही कोणाला संग बोलून बघा, तुम्ही चौकशी करून बघा.